नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि या चर्चेवेळी आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते अशी माहिती समजते. ही दृश्य आपण बघतोय. उद्धव ठाकरे हे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये गेले तेव्हाची ही दृश्य आहेत. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते, आदित्य ठाकरे सुद्धा होते आणि त्यांच्यामध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली अशी माहिती समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. जवळपास 10 मिनिटं ही चर्चा झाली आणि चर्चेचं ठिकाण होतं सभापती राम शिंदे यांचं दालन. या दालनामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे गेले तेव्हाची ही दृश्य सुद्धा आपण बघतोय. याचबरोबर आदित्य ठाकरे हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यामध्ये या दालनामध्ये चर्चा झाली अशी माहिती समजते. या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत. प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून. महेंद्र, काय नेमकी या 10 मिनिटांमध्ये चर्चा झालेली आहे, याबाबतची काही माहिती समोर येऊ शकली आहे का? नक्कीच रिद्धी, आज उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा आज शेवटचा दिवस, म्हणजे आज निरोप समारंभ देण्यात आला. आज 9 एकूण आमदार आहेत, त्यांना निरोप देण्यात आला. त्याबरोबर जर पाहिलं तर भाषणात उद्धव ठाकरे यांनी जे ते देवेंद्र फडणवीस यांना मी तुमची भेट घेणार आहे असं दालनामध्ये येऊन असं वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतरच ह्या सगळ्या त्यांच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जे विधान परिषदेचे सभासद आहेत, सभापती आहेत, त्यांच्या दालनामध्ये उद्धव ठाकरे गेले होते आणि उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत त्यांचे आमदारही उपस्थित होते आणि युवासेना प्रमुख जे आहेत आदित्य ठाकरे आमदार आहेत तेही उपस्थित होते. एकंदरीत आमदारांचं असं म्हणणं होतं की या आम्हाला जो आहे तो निधी मिळत नाहीये, त्या संदर्भात ही भेट होती. आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची ही 10 मिनिटं चर्चा झाली. आणि त्या 10 मिनिटांमध्ये जो निधी मिळत नाही त्या संदर्भात जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. आणि एकंदरीत या सगळ्या आमदारांना त्यांचा जो काही निधी आहे तो मिळेल असंही त्यांनी देऊ आणि असं सांगण्याची अशी माहिती मिळते. त्यामुळे या व्यतिरिक्त आणखी काही ज्या आहेत त्या चर्चा झाल्या आहेत या माहिती नसती अजूनपर्यंत, ज्या त्या पुढे आल्या नसल्या तरी मात्र निधी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि ही भेट 10 मिनिटं चर्चा झालेली आहे जी माहिती मिळते. जी महेंद्र, यावेळी तुम्ही म्हणालात की आणखी काही आमदार होते, ते आमदार नेमके कोण होते या चर्चेमध्ये सहभागी झालेले? पक्षातील जे आमदार आहेत, वरुण सरदेसाई असतील, मनोज जामसुदकर असतील, आणखीन जे अन्य आमदार आहेत ज्यांची ही तक्रार होती त्या संदर्भात हे सगळे आमदार आहेत हे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपस्थित होते. जी ठीक. महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे आणि त्या संदर्भातले सुद्धा तपशील आपण सगळ्या प्रतिनिधींकडून घेणारच आहोत. पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघतोय. सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे गेले तेव्हाची ही दृश्य आहेत. यावेळेला आदित्य ठाकरे सुद्धा होते आणि इतरही त्यांच्या पक्षाचे आमदार सोबत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी होते आणि त्यांच्यामध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली या दालनात अशी माहिती समजते.